जर ज्यावेळेस तो आपला कुणीही व्यक्ती दुश्मन असो किंवा भाऊ असो, जर त्याची बाजू सत्याची जर असेल तर ती उचलायला हवी. प्रकार घडल्यानंतर सकाळी 10च्या दरम्यान तो घरी आला. त्याच्यानंतर दुपारी 1च्या दरम्यान तो बाहेर पडला. परिचय देतो. माझं नाव ॲडव्होकेट वाजेद खान बिडकर. माझे परम मित्र ॲडव्होकेट साजिद शाह. आज पुण्यात स्वारगेट येथे जे प्रकरण घडलेलं आहे त्या संदर्भातली ही प्रेस कॉन्फरन्स आहे. न्यायदेवतेवर व पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आज जी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जात आहे त्यामध्ये आरोपीचे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांचा मास्क काढावा अशी विनंती करू नका, त्यांचा मास्क तसाच राहू द्या अशी आमची विनंती आहे. कारण की काय आहे, ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यापाठीमागची पार्श्वभूमी जी आहे ती संरक्षण आहे. म्हणजे आरोपीने काय केलं नाही केलं ते कोर्ट ठरवेल. आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शाह यांना सुद्धा, म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत, व्हायरल चालू आहेत, आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली आहे. बॅड कॉमेंट्स, घाण कॉमेंट चालू आहेत. म्हणजे रेप केस वकिलांनी लढायची का नाही लढायची हा प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखा आहे. 5 लोक उठतात, फोन करतात, त्रास देत आहेत. तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते, जे सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर आहे, जे कमेंट करतात, त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतो, ह्यांना किती त्रास झाला आहे, यासाठी ही कॉन्फरन्स आहे. जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ. आपण सांगावे अशी विनंती आहे. माईक लावून बोला. स्वारगेट बलात्कार प्रकरणी दत्ता गाडे सदर प्रकार घडला. त्याच्या आधी तो गुलटेकडी मार्केट यार्डवरून भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. तो विकून येत असताना स्वारगेट मार्गे केडगाव चौफुल्याला येत असताना सदर प्रकार घडला. त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी व्हायला हवी होती. पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. न्यायदेवतेवर पण पूर्ण विश्वास आहे. ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे. जो काही ह्या गोष्टीनंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे. पण ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. सखोल चौकशीनंतर कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य आहे. आम्हाला त्याचा अजिबात वाईट वाटणार नाही. पण ह्या घटनेची सखोल चौकशी व्हावी. ही घटना खरंच सत्य आहे की नाही. मीडियाने 3 दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली, तर आता चौकशीनंतर मीडियाने नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी. जो काही व्यवस्थित तपास करून जी काही सत्य बाजू आहे ती समोर यावी. तपास अशी त्यांची मागणी आहे. म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालवत आहेत काही लोक, आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच पत्रकारांनी मदत केली, चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे. तर त्यांचं तेच म्हणणे, आज ते इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मतं न मांडता हे सगळं न्याय यंत्रणेवर, न्यायदेवतेवर सोडून द्यावं, पोलीस यंत्रणेवर सोडून द्यावं असं आमचं यांचं म्हणणं आहे. म्हणजे यांना जो की तुम्ही केलंच असेल गावात त्रास, या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आले. गावातल्या लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आमच्याजवळ आमच्याशी संपर्क ठेवण्याची गावातल्या लोकांची अजिबात इच्छा नाहीये. भावासोबत बोलणं झालं घटनेनंतर नाही झालं. त्याच्या बँक खात्यात 241 रुपये शेवटचे काही ट्रान्झॅक्शन बघितले 1 महिन्यापासून. तो काय काम करायचा, तुमच्या घरी यायचा का, कामाला कुठे होता, त्याला महिन्याला किती उत्पन्न मिळायचं, तुमची त्या घटनेच्या अगोदर तरी तुमचा संपर्क, जॉब काय करतो? तो भाजीपाल्याचा व्यवसाय करायचा. तुझ्या गावाकडे हो, गावाकडनं उचलायचा, मार्केटला नाही. त्याच्यावर साधारणपणे 6 गुन्हे दाखल आहेत असं पोलीस म्हणतात. तर त्यातल्या 5 आरोपी महिलाच आहेत. तर याबद्दल तुम्हाला माहिती आहे की त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या 6 गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात तो निर्दोष मुक्तता आहे त्याची. पण त्याच्यावर गुन्हे दाखल आहे तुम्हाला माहिती आहे? हो, माहिती आहे. मी आता म्हणालो की त्याला जर पुढे तपास योग्य झाला आणि फाशीची शिक्षा झाली तरी ती मान्य असेल. असं का वाटतं तुम्हाला की
हो काय तो जरी भाऊ जरी असला तो गुन्ह्यात जर दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आता तुमचं तुम्ही म्हणताय दुसरी बाजू काय नेमकी दुसरी बाजू आहे म्हणजे ज्या दिवशी घटना ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तो घरी आला होता का? तुमच्याशी काही बोलला का? हो, तो घरी आला होता पण आमचं काही बोलणं झालेलं नाही. समजतं सांगा. तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठीमागच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडंसं बदनाम झाल्यामुळे फारसं काही मी त्याच्यासोबत बोलत नव्हतो. द्या यांच्याकडे. आणि सर, तुम्ही हा. कोर्टामध्ये म्हणलेला आहात की ते म्हणजे दोघांच्या सहमतीनं झालेलं आहे असं तुम्ही म्हणाला होता आणि त्याच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण पण त्या संदर्भात झाली. नाही पैशाचं माझं स्टेटमेंट कुठेही मला मीडियाने दाखवावं. माझं स्टेटमेंट पैशाचं नव्हतंच. नाही पैशाचं स्टेटमेंट खरंच नाही माझं. पैशाचं स्टेटमेंट माझं नाहीये. उगाच ते माझ्या खात्यावर आणि ते सांगतो सकाळी सुद्धा एकाचा फोन आला होता मला सकाळीच. काय रे असं झालं ते बोलतोय तो. अक्षरशः तो दारू पिऊन बोलत होता. तर तेच आम्ही सांगतोय की काय व्हायलंय की सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यासाठीच मग हे आलेच आणि कोर्टात मी जे काही बोललो आहे किंवा जे काही असेल तो पुढं तपासाचा भाग. पण तुमचं आरोपीशी काही बोलणं झालं नाही या संदर्भात? त्याचं म्हणणं काय आहे? त्याला काय कोर्टामध्ये तो काही बोलला नाही? नाही आता आरोपींशी जे काही बोलणं झालेलं असेल ते जर मी इथं सांगितलं तर तो पुरावा नष्टाचा भाग असेल. तर आज फक्त इथे जे आहे मी आणि आमची दोघांची कॉन्फरन्स नाहीये. तर आमची म्हणणं आहे की आम्ही तर तुमच्या समोरच उपलब्ध आहोत. इव्हन दो आमचा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे की आरोपीची जी बायको आहे ते स्वतः प्रेस कॉन्फरन्ससाठी आमचं हे अजून चर्चा वगैरे बोलणं आमचं चालू आहे. तर मला असं म्हणायचं आहे की बघा मी तर तुमच्या समोरच आहे. माझे मित्र पण इथं समोरच आहेत. परंतु तुम्हाला आता ही जी दोन लोक दिसत आहेत ह्यांच्यावर जर फोकस केलं तुमचं अजून बरेच मिळतील. मी तर इथंच आहे. आरोपीची बायको पण म्हणाली आहे की तिने आरडाओरडा का केला नाही हे सगळं त्या ताईला निश्चितच आम्ही प्रेस कॉन्फरन्स आणण्याच्या प्रयत्नात आहोत. म्हणजे ती आज खूप दुःखद आहे. तिचं दुःख जे आहे ती फक्त ती समजू शकते. तर आमचं नक्कीच चालू आहे तिच्या आपल्यासमोर आम्ही हजर करू. आमचा पूर्ण प्रयत्न आहे. आरोपीचे वकील कोण आहे ते सुमित कोटे आणि की वाडीकर तुम्ही ह्याचं उत्तर स्वतः हे देते. मला तुम्ही असं सांगा सोमवारी हा. संध्याकाळी किती वाजता घराच्या बाहेर पडला? हे अगोदर हे उत्तर घेऊ ना. त्यांचा वकील कोण आहे घ्या. घटनाक्रम समजा असा आहे. चला एक तुझं ना. हा, चला घ्या. घटनाक्रम सांगा सोमवारी संध्याकाळपासून वकील कोण आहे? दुपारी घरी आला. घरच्यांनी तुम्हाला काय सांगितलं? काय म्हटले? आरोपी तुमचा भाऊ जो आहे सोमवारी संध्याकाळी किती वाजता घराच्या बाहेर पडला आणि मंगळवारी किती वाजता तुमच्याकडे रात्री आला? तो प्रकार केला. तो प्रकार केल्यानंतर प्रकार घडल्यानंतर सकाळी 10च्या दरम्यान तो घरी आला. त्याच्यानंतर दुपारी 1च्या दरम्यान तो बाहेर पडला. आणि तुम्हाला गावकऱ्यांकडनं कशी वागणूक मिळते आणि तुमची काय पुढे मागणी? गावकऱ्यांकडून आम्हाला एकदम हीन वागणूक मिळते. त्याच्यानंतर हे व्यवस्थित होईल असं वाटत नाही आम्हाला. तुमच्या आई ऑलरेडी म्हणाला की तुम्ही तुमच्या भावाशी बोलत नाही. त्याच्यावर जेव्हा गुन्हे दाखल झाले तुमचा काही संपर्क नाही त्याच्याशी. ते बोलणं नाहीये तुमचं. पण आता तुम्ही तुमच्या भावाची साईड घेऊन प्रेस कॉन्फरन्स केली. म्हणजे थोडा विरोध आलाच नाही का? ज्यावेळेस मी CCTV पाहिले त्याच्यानंतर माझ्या पण असं लक्षात आलं की हे प्रकरण वेगळं पण असू शकतं. मी बोलत नव्हतो म्हणजे फारसं काही बोलत नव्हतो. फारच बोलत नव्हतो असं नाहीये. जर ज्यावेळेस तो आपला कुणीही व्यक्ती दुश्मन असो किंवा भाऊ असो जर त्याची बाजू सत्याची जर असेल तर ती उचलायला हवी. काय बाजू सत्याची बाजू काय सत्याची बाजू काय केलं नाही असं म्हणायचं म्हणजे नाही तसं नाही पण अजून न्यायालयीन कोर्टाने तपास निकाल दिलेला नाही. नाही तुम्ही काय म्हणता बाजू म्हणजे बाजू निकाल घेतल्यानंतर घ्यायला पाहिजे ना तुम्ही. म्हणणं असेल तरी केलं नाही त्याला फसवलंय मग ते कसं फसवलंय ते सांगा ना. जे फसवलंय ते तपास यंत्रणा समोर आणेल. तुम्ही कसं बरोबर. म्हणता? त्यांच्याकडे काय? हा एक त्यांनाच देऊ द्या. त्यांच्या बाजूचे जे वकील आहेत, तुम्ही त्या दिवशी बोलताना म्हणाला की आर्थिक व्यवहार झाला 7,500 रुपये कॅश दिले. तर हे तुम्ही आरोपीशी बोलला आणि त्यानंतर तुम्ही बोललाय काय? मी असं कुठलंही स्टेटमेंट त्यांचं स्टेटमेंट आहे. नाही Statement आहे, sir. माझे दाखवा. स्टेटमेंट तुम्ही केलं. हा मी एवढं सांगू शकतो की त्यांच्या आपसामध्ये जे झालंय ते संमतीने जे आरोपीने मला सांगितलं ते मी कोर्टासमोर तोच मुद्दा मांडला होता. आर्थिक घेवाणदेवाण आणि पैसा संदर्भात मी कुठेही स्टेटमेंट केलेलं नाहीये. असेल तर मला दाखवा. तुमचं स्टेटमेंट रेकॉर्डवर आहे सर. माहितीमध्ये आलेलं आहे तुम्ही 7,500 रुपये त्यांनी त्या मुलीला दाखवा असं तुम्ही म्हटलात. दाखवा. कोर्टात आणि वकील जे दोन्ही वकिलांना प्रश्न आहे त्या दिवशी कोर्टामध्ये जे आर्ग्युमेंट झालं त्या व्यतिरिक्त काही दोन महत्वाचे मुद्दे तुम्ही बोलताना कोर्टाच्या बाहेर माध्यमांना सांगितले. तर तुम्ही एथिकल प्रॅक्टिस मध्ये हे तुमचं बसतं का की ज्या गोष्टी आर्ग्युमेंट मध्ये तुम्ही
सांगितलेलं नाही त्याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टी तुम्ही कोर्टाच्या बाहेर माध्यमांसमोर आतमध्ये बोलला असं वाचवा. मी तेव्हाही नाही बोललो, आत्ताही नाही बोललो. मी कुठलाही शब्द बोलत असताना तो मोजून आणि मापूनच बोलत असतो, कारण का मी कायद्याचं आदर पालन करणार आहे. प्रेस कॉन्फरन्स घेताना मी आत्ताच बोललोय की मी न्यायदेतेवर विश्वास ठेवून आहे, पोलीस स्टेशनात हे सुद्धा आता सांगितलं. आता फक्त ह्या कॉन्फरन्समध्ये आमचा जो टॉपिक आहे तो हाच आहे की जे त्याचे घरचे आहेत त्यांना होणारा त्रास आणि मला आणि माझ्या मित्रांना होणारा त्रास, आम्हाला कंटिन्यू, मला तर भरमसाठ फोन चालू आहे. इव्हन तो मी वकिली करायची का हेच हँडल करायचं असं आहे. आणि त्यासाठीच आम्ही सीपी साहेबांना हेच सुद्धा दिलंय की पत्र दिलंय, बाबा आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या. त्यासाठी मी हे केलं. काय त्रास होतो तुमच्या त्यांच्या कुटुंबियाला? ज्या प्रकारे त्यांच्या हाँ कुटुंबियांना जी, काय बोलो. त्रास? इनके मी इनको सांगतो ले ना. नहीं नहीं एक उनको मिनिट. उनका त्रास ले लो. एक मिनिट बोलो. त्यांना बोलतो. उनका बोलने दो. काय त्रास होतो तुम्हाला? हा बोलो. माझे आई वडील, माझ्या भावाची बायको प्रचंड मानसिक धक्क्यात आहे आणि कुणी गावकरी, नातेवाईक, शेजारी आमच्याशी कुठलाही संबंध ठेवण्यास तयार नाही. त्यामुळे कसला संबंध ठेवायचा? काय म्हणजे नेहमीच म्हणजे बहिष्कार टाकला असं म्हणायचं का तुम्हाला? हो, तुम्हाला वाटत नाही का की तुमच्या बंधूंनी चुकीची गोष्ट केली आहे, त्याच्यामुळे आपल्याला अशी वागणूक मिळते? हो, ते प्रकरण तर 100% चुकीचं आहे, पण त्याने ते केलं हे अजून सिद्ध नाही झालं. बरोबर. तुमच्या भावावरती यापूर्वी 6 गुन्हे दाखल आहेत. सुपा, अहिल्यानगर, नगर जिल्ह्यामध्ये, शिरूरमध्ये, ज्याच्यात 5 महिला फिर्यादी आहेत. आणि त्या सगळ्या केसेसमध्ये एका केसमध्ये शिरूरमधल्या गाडीमध्ये नग्न बसून त्याने भाजी विक्रेत्या महिलेकडे बटाटे मागितलेले होते. त्या महिलेनं गाडीवरती दगड मारला, त्याच्या संदर्भात सुद्धा त्याला अटक झाली. सगळे जेवढे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांपैकी 90% गुन्ह्यांमध्ये फिर्यादी महिला आहेत. त्यांच्याबरोबर त्यांनी म्हणजे अशा पद्धतीची एकतर चेन स्नॅचिंग केली आहे, जिती दाखवली आहे, शिव्या मारायची धमकी दिली आहे, काही ठिकाणी सेक्शुअल असॉल्ट केले. एका गुन्ह्यामध्ये तर त्याच्याकडे रिव्हॉल्वर होता असे फिर्यादीमध्ये म्हटलं. तुम्हाला या सगळ्याची कल्पना होती का की तुमचा भाऊ काय करतोय, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे किंवा खटले सुरू असतील, तो घरी तुमच्याशी बोलत असतील, वकील असतील, तुम्हाला याची काही कल्पना होती का नव्हती? आज नव्हती. कशाचीच कल्पना नव्हती? गुन्हे दाखल झाल्यानंतर समजलं आम्हाला. 2019-20 चे गुन्हे आहेत 5-6 वर्षापूर्वी. माहिती आहे का तुम्हाला आज काही झालंय? हो, या गुन्ह्याची माहिती आम्हाला आहे. आपला परिचय द्या, आपला परिचय. हा, मी आरोपी दत्तात्रय गाडीचा मामाचा मुलगा आहे. वाल्मिक खंड राहणार बाबू सोपट, तालुका शिरूर. हा, तर ह्यात तुम्ही आता विचारलं 5-6 गुन्ह्यांची माहिती आहे का? तर त्या गुन्ह्यात मी स्वतः जामीनदारी झालो, मी सोडवले. आणि त्यावेळेस 5-6 गुन्हे कसे आहेत की एकदा केलाय, परत 2 महिन्याने केलाय, 3 महिन्याने केलाय गुन्हा, असं नाही अजिबात. त्याला एकदा एका गुन्ह्यात त्याला उचललं, संशयित म्हणून उचललेलं आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आणि अजून 4-5 ठिकाणचे जे चोरीचे मिळालेले नाही गुन्हे ते सगळे त्याच्या टाकून दिलेत की हाच होता. आणि एका गुन्ह्यात तो निर्दोष मुक्त झालाय. जे लेडीजने आहेत ते पूर्णपणे समोर सांगितले ही व्यक्ती नव्हती ती चोरी करणारी, असं माननीय न्यायालयानं समोर सांगितलं. आणि यांनी मगाशी विचारलं की नाण्याची दुसरी बाजू काय झाले की सोशल मीडियावर सगळीकडे गाजवले गेले की नाराधमी. असं काही घडलेलं नाही. नाराधमी आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला कळते की पूर्ण लेडीजनीच त्याला घेऊन गेलेली. तुम्ही बघितलं का? हो, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमांच्यावर दाखवते ते आम्ही. तुम्ही बघितलं का CCTV? हो, बघितले काय बघितलं? की ती लेडीज आधी पुढे गेली, नंतर हा मागून गेलेला आहे. आणि त्या कॅमेऱ्याची तेवढं क्लिअरिटी पण नाही. हा. त्याच कॅमेऱ्याच्या आधारावरती त्याच्या बाजूचं बोलताय. बाजूने नाही बोलणार. आता तुम्ही म्हणताय ना की लेडीज त्याला घेऊन गेली म्हणजे त्याच्या हा. बाजूनेच बोलताय हा. ना? बरोबर ना? हा. परत दुसऱ्यांदा म्हणताय त्या कॅमेऱ्याची क्लिअरिटी नाही. हा, नाही. तुम्हाला कसं दिसलं की त्याच्यात त्याला घेऊन गेली? हो, म्हणून मला जे सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्ही हा ती मुलगी बसलेली असताना तिच्या शेजारी एक म्हातारा बसलेला होता, त्याला उठवून तिथे जाऊन बसलाय. तुम्ही कुठलं सीसीटीव्ही बघितलं ज्याच्यात ही मुलगी त्याला घेऊन गेली? ते दाखवले ना, सोशल मीडियावर दाखवले गेले, कुठलं दाखवा बरं. सगळ्याच मीडियाला दाखवले गेले. 4-5 दिवस तो नाराधमी असं दाखवले गेलं आहे का? तू नाराज आहे असं दाखवणं त्या मुलीचे कुठले कपडे फाटलेले नाही किंवा तिने आरडाओरडा केली नाही, सुशिक्षित आहे ती. बघितलं का साहेब? तुम्हाला काय वाटलं? का नाही फाटले आणि नाही, ते सांगितलं गेलं ना. बसमध्ये तुम्ही होतात का तिने आरडाओरडा केला नाही ते नाही, बघायला? आम्ही नव्हतो. आणि तुम्ही कसं म्हणता? काय झालंय ते कशाच्या आधारावर बोलताय तुम्ही? नाही काय म्हणले तुम्ही कशाच्या आधारावर बोलताय? त्यांनी बसमध्ये आरडाओरडा केला नाही त्या मुलीने? तिथे नाही ना केलेला. कोण म्हणतोय? अहो, तुम्हाला नाही कोणी केला. सांगितलं? आरडाओरडा- पुरावा आहे का? तेच विचारतो ना. ओरडलं नाही हे कोण म्हणाल तुम्हाला? नाही माध्यमांच्या 3 तासाने जाऊन तिने किती 9 वाजता केस दिलेली तुमच्या मित्राच्या सांगण्यावरून. तुम्ही त्या आरोपीनं गळा दाबला होता, गळा. गळा दाबल्यावर एखादी बाई आवाज करते का?
अहो गळा दाबला तो निघून गेल्याच्या नंतर ती 5-10 मिनिटं 5 मिनिटांनी की 3 मिनिटांनी आलेली बाहेर. दम दिला होता, जर बाहेर कोणी महिला मारून टाकली होती. कोणी त्या आरोपीनं दम दिला होता, जर बाहेर कोणी आरडाओरडा करशील तर मारून टाक. नाही, एखादी बाई बोलेल का असा दम दिल्यावर बोले? नाही. बोला आता बोला. साहेब, तुम्ही जे सांगताय ते तुम्हाला कुठून कळालं? अधिकृत काही आहे का? हे सोशल मीडियावरच सांगण्यात आलं. सोशल मीडिया हा काही न्यायालयाच्या समोरचा हो बरोबर, हे एकदम बरोबर. तुम्ही आरोप करताय की ती मुलगी त्याला घेऊन गेली, तर असं तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तेच कॅमेऱ्याचं दाखवले ना सोशल मीडियावरच किती आधी गेली. सोशल मीडियाचा पुरावा कोर्टात मान्य होतो का? हा नाही ना, मग आता ते न्यायाला समोर आता सोशल मीडियाचं तसं सीसीटीव्ही दाखवा. अहो सगळ्या चॅनलला दाखवले. काही चॅनलला ते सीसीटीव्ही दाखवलेलं नाही. तेच काही दाखव चॅनलला दाखवलेलं नाही. अहो तेच दाखवतोय रोज आम्ही बातम्यांना तेच बघतोय. सगळे जण महाराष्ट्र बघतोय मी सगळं. सांगतोय तुम्हाला, एकाही चॅनलला ती मुलगी बसमध्ये जाताना सीसीटीव्ही दाखवलेलं नाही. सगळ्या माध्यमांचे प्रतिनिधी इथे आहेत. तुम्ही त्यांना विचारा. कोणत्याही CCTV असा नाहीये की ज्यामध्ये मुलगी पीडित तरुणी आरोपी सोबत तिथून जाताना दिसते. तुम्ही कुठल्या कशी माहिती दिला अहो तेच दाखवतोय ना बघा. तुमच्याकडे काही पुरावे असतील तर तुम्ही पुरावे आम्हाला द्या. आता या ठिकाणी मलाही उत्तर देता येतं, त्यांनी दिलेलं आहे. तो आता पुढचा भाग आहे. प्रेसचा जो वेळ आहे तो संपत आलेला आहे, त्यामुळे महत्वपूर्ण प्रश्न आपण हे करावे आणि आपण संपू असं मला वाटतं. मी सांगितलं की फक्त ते चालू नये. पोलीस यंत्रणा आणि न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता, आहे आणि राहील. त्यामुळे आमची फक्त एवढी मागणी आहे की जे लोक आहेत नॉर्मल, त्यांनी हे चालू नये. आता सदरचे प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यावर आम्ही काही बोलू शकत नाही. फक्त आमचं एवढं म्हणणं आहे आणि आजचे प्रेस कॉन्फरन्सचा तो एक मुद्दा आहे की आम्हाला ज्या प्रकारे सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येतात आमच्या विरोधात ते चुकीचे आहे. आम्ही आमची कायदेशीर बाजू मांडण्याचा आम्हाला वकिलांना अधिकार आहे आणि राहिल्या गोष्टी त्याला शिक्षा मिळण्याची, जर त्याने काही चुकीचं केलं असेल तर त्याला शिक्षा मिळावी, त्याने चुकीचे केलं असेल ते पण कोर्टासमोर सत्य येणार असेल. म्हणून आम्ही आज रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे मांडलेले आहेत की आम्हाला सदरचे केस लढता वेळी आम्हाला पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे, जेणेकरून आम्हाला संरक्षण व्हावं. लोक चालूच आहेत. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे. आम्ही फक्त आमचं कर्तव्य बघा, शेवटी हे प्रकरण नाही प्रविष्ट आहे. जे आरोपीने सांगितले तीच बाजू आम्ही मांडली, असं कुठलंही आम्ही याचा एक्स्ट्रा बोललेलं आहे. हा बाकीचे अजून त्याच्यामध्ये अजून वकील आहेत, आम्ही दोघंच नाही आहेत, अजून पण दुसरे वकील पण आहेत. त्यांनी काय त्यांची भूमिका मांडली माध्यमांसमोर त्याबद्दल आम्हाला माहित नाही, पण आमची जी भूमिका आहे ती आम्ही स्पष्ट केली. न्यायालयात अधिकृत वकीलपत्र कोणी जातं? आमची एक सोडून द्या. हा हे बघा त्यांचे भाऊ बसले, द्या उत्तर द्या. आता समजा तुम्ही त्यांनाच बोलू द्या. ॲडव्होकेट वाजिद खान साहेब आणि ॲडव्होकेट सुमित पोटे साहेब. तुम्ही ते आता नाही आहे. निवेदन आहे का? कॉपी आहे का? CCTV निवेदन पत्र? हो आहे ना, आहे. एक कॉपी सगळ्यांना आम्ही देतो, माझे मित्र देतील. कॉन्फरन्स झाली की माझे मित्र शिवम ते तुम्हाला कॉपी देतील. तीन गोष्टी आहेत. एक आर्थिक व्यवहार, म्हणजे तुम्ही आता बोलत नाही ते बरोबर. आर्थिक व्यवहार. एक आम्ही मिनिट. करेक्ट करतो जरा आणि माफी पण ठीक आहे. मागतो. तुम्ही नाही, कोठे कोठे बोलले? बोलले. ठीक आहे, कोठे पैशाच्या बोलले. transaction- याबद्दल आभारी आहे. थँक्यू. वाजिबचं आहे. हा. ऐका, एक गोष्ट आर्थिक व्यवहार, ठीक आहे. दुसरी गोष्ट लोकेशन सेम असलेलं आणि तिसरी गोष्ट म्हणजे आरोपी आणि पीडित तरुणी हे एकमेकांना ओळखतात. या तिन्ही नरेटिव्ह बद्दल तुम्ही अधिकृत वकील म्हणून या तिन्ही गोष्टींवर काय दावा करता? नाही आता करू शकत नाही, कारण आज तो विषयच नाहीये. आज या ठिकाणी जे आम्ही आलेलो आहेत, आता तुम्ही जे प्रश्न विचारतायत हे अशा गोष्टी, ही ती वेळच नाहीये, जागाच नाहीये सर. आता मला उत्तर द्यायला खूप आवडतं, पण ही ती जागाच नाहीये. आज आमची कॉन्फरन्ससाठी, आज मी अगोदर पण बोललो की त्याचा भाऊ, आरोपीचा भाऊ या ठिकाणी आलेला आहे. त्यांना काय अडचण आहे, त्यांनी आम्हाला काय अडचणी आम्ही हे सांगितलं. आणि सर एखादी केस लढताना, म्हणजे मी वकील आहे, मी ती केस जसं आज तुम्ही मला प्रश्न विचारतायत, मी थोडाफार गोंधळतो किंवा घाबरतो. त्याचं कारण काय की मला एक दबाव, 4 लोक उठून मारतील, केस असेल, जर कोर्टात भीड होते, अक्षरशः कोणी उचलून मारून टाकेल, घरी भाजी आणायला निघालोय तर तो बलात्कारीचा वकील, अशा ज्या थ्रेटनिंग आहेत सर, एक वकील केस लढताना तो फ्री माइंड असायला पाहिजे. सर मी सांगतो, तो नीच कसाब त्याला वकील मिळू शकतो, मग दुसऱ्यांना का नाही? मी नीच कसाब म्हणेन का त्याला वकील मिळू शकतो, मग ह्याला वकील का नाही? जसं तुम्ही पत्रकार आहेत, आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही आमची बाजू मांडतात, त्या ताईची बाजू मांडतात. तुम्ही काय करतात, भेदभाव करत नाहीयेत. मग तुम्ही मला भेदभाव करायला का लावतायत की नाही मी याची केस घ्यायची, आम्ही माझे शाजी शाह आम्ही त्यांची केस घ्यायची नाही, असं तुम्ही का करतायत? माझं ते म्हणणं आहे.
आमचं म्हणणं आहे सर, आम्हाला केस लढताना फ्री माइंड लढू द्या. न्यायदेवता सक्षम आहे, भारतीय न्यायदेवता एवढी सक्षम आहे की ती ठरवेल काय पुरावा होता, ती काही बसमध्ये गेली नाही गेली, ह्या माणसानं जीपे केलं नाही केलं, जे काही असेल पोलीस यंत्रणा सक्षम आहे. दॅट इज पार्ट ऑफ क्राईम. हा हा विचारत आहे सरांना हे काय पूर्ण गावकऱ्यांनी तुमच्या आम्हाला पकडून दिलं. पूर्ण पाठीमागे लागलं त्याच्या. तर त्याच्यावर तुम्हाला काय नाही, आता पूर्ण गाव तर पूर्णपणे मागे टाकतंय. तर पहिले 3 दिवस तो सापडत नव्हता, त्याच्यामुळं कंटिन्यू दत्ता गाडे आरोपी हे न्यूज चॅनलला चाललं. त्याच्यामुळं गावकऱ्यांना पण वाटलं आधीचे गुन्हे असल्यामुळं कदाचित असं होऊ शकतं. तुमच्या भावाने आत्महत्या केली असं देखील समोर आलं होतं. प्रयत्न केला होता. असं तुम्हाला काही वाटतंय का त्यांनी 3 वेळा आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला? माझी भेट झालेली नाहीये, मी त्याला पाहिलं नाहीये, त्याच्यामुळं मला सांगता येईल. पोलिसांनी तुम्हाला देखील ताब्यात घेतलं होतं, काय विचारपूस केली, काय बोलले? पोलिसांनी विचारपूस केली, तो कुठं असेल आणि कुठे मिळून येईल. ते घरी आले होते का तुमच्या? हो आले होते. काकी नावाचे वकील आहेत, तर तुमचे अधिकृत वकील कोण आहेत? भावाची मागणी आहे. तुमचा अधिकृत वकील म्हणतायत त्यांनी पैसे दिले. वकीलचं नाव सांगा. निसाजी सर शांत होते, तो जोन करतो. हे दोन तर आहेत, अजून कोणी आहे का तिसरा? नाही, हे दोघं ते पोटे नावाचे एक वकील बाहेर सगळ्या माध्यमांना सांगताय की 7,500 रुपयाचा व्यवहार झाला. त्याच्याबद्दल तुमचे काय म्हणणं आहे? कोर्टात तुमचे अधिकृत वकील आहेत. हम्म. आहेत असं नाव माहिती दिली की पैसे घेतले आणि व्यवहार झाला. काय म्हणतात? काय नेमका पुरावा? अशी मत असतात. त्याच्याशिवाय बाहेर मुद्दे त्या मुलीची बदनामी करणारे का मांडले? 7.5 त्याचं उत्तर ते देतील, मी जे सांगितलं त्याचं उत्तर त्याला मी मागेन. तुम्ही वकील आहात, हे legal fact- हे तुमच्या ethics मध्ये बसतं का? जे argument कोर्टात केलेलं नाही 7,500 रुपयाचं, ते तुमच्या सहकारी वकिलांनी बाहेर सांगितलं माध्यमातून की त्या मुलीला 7,500 त्यांचं जे काही मत आहे त्या बाबतीत तेच उत्तर देऊ शकतात. त्यांनी का दिलं मी देऊ शकत नाही, त्यामुळे ते process. त्यांचं जे आमचं याबद्दल कुठलीही चर्चा झाली नाहीये आणि जे आम्ही आर्ग्युमेंट केले ते सांगितलं. तुम्ही सहमत आहात का? माझे सर देऊच नका. मी त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही, सहमत आहात. तुमचे नाही. सहकारी तेच नाही ते आम्ही सांगू शकत नाही. या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच विचारावं अशी नम्र विनंती. मग दोन्हीमध्ये समन्वय नाही का? मग तुम्ही एक सांगणार, ते एक सांगणार. ते सर मिळतील त्या सरांना विचारावं आपण अशी नम्र विनंती. हा प्रश्न ज्याचा आहे त्यालाच विचारावा. समन्वय आहे असल्यामुळे चांगला वकील म्हटलं, मी कुठं म्हणलं की हे चांगलेच आहे. कुठलाही वकील चांगलाच होतो, प्रत्येक वकील हा चांगला आहे. त्याचं उत्तर त्याचं जे काय असेल ते आम्ही जे काही ठरवलं असेल ते त्याचं उत्तर देते. आम्ही नाही सांगू शकत, जे काय असेल काम असेल ते असेल. आम्ही बोललो असतो. एखाद्या कुठल्याही केसमध्ये जो युक्तिवाद कोर्टात झाला तोच बाहेर माध्यमांना सांगणं अपेक्षित आहे की जो युक्तिवाद आज झालाच नाही तेही बाहेर येऊन त्याचं उत्तर तेच देतील. ह्या केसचं बोलतच नाही, कुठल्याही केसमध्ये म्हणतो जनरली. मला बघावं लागेल सर, आपण जे म्हणतायत मी निश्चित त्याच्यावर एखादा चांगला व्हिडिओ पण बनवेल. माझे असतात कधी कधी व्हिडिओ, मी नक्की टाकेल सर. तर तुम्ही तिघांनी मिळून संशयित आरोपीची बाजू मांडली, त्यात एका वकिलाने ती बाजू मांडली पैशाची, पण त्याच्यावर अगोदर तुमचं बाहेर येऊन माध्यमांना माहिती दिली, आतमध्ये ती बोलले, मग त्याच्यावर डिस्कशन परत झालं नाही का तुमचं त्या वकिलांचं तुमचं? तो आता तुम्ही जे सांगताय तो तपासाचा भाग आहे, ते आम्ही नंतर बोलू. बरोबर, वादीचं काय स्टेटस काय की 12 मार्च पर्यंत त्याला पीसी आहे. 12 मार्चला त्याला समोर आणते. नवीन दावा आहे का? नवीन दावा. हा पण आता पुढे आरोपीला काय कोर्टात आणणार नाही का? PC मध्ये आहे का त्याची? सांगता येत नाही, कारण सुरक्षा यंत्राचा जो भाग आहे. बोला साहेब. 1 तारखेच्या दिवशी पण ज्या दिवशी आणलं रिमांडच्या वेळेस त्या दिवशी पण न्यूज पण व्हायरल झाली होती की त्याला बीसीवर आणणार सुरक्षेच्या कारणास्तव, पण नंतर परत त्याला फिजिकली आणलाय. तर 12 तारखेला त्याला फिजिकली आणता का बीसीवर आणता हे आता ते आपण सांगू शकत नाही. पण आता कुठला नवीन दावा आहे का तुमचा? नाही नाही काहीच नाही. आता नाही. माझा दावा एवढाच आहे की जगू द्या, जगा, हे मॅटर आम्हाला फ्री माइंड चालू द्या. कुठलेही हे नको. संदर्भात. अहो एवढंच कशाला बायकोला भाजीला घेऊन गेलं ती म्हणते मी नाही तुमच्यासोबत जा. तर जगू द्या, फक्त एवढंच. धन्यवाद सर.